तरी भागात फिरत असताना लोकांचा खूप प्रतिसाद मिळाला. सरांनी माझ्यावरती मेसची दिली. मी मेस खूप हँडल केली. मला इथून आता मुरुडगणातून पंचायत समितीची उमेदवारी भेटली आहे आणि खूप लोकसंख्या माझ्या पाठीशी उभी आहे. तारळी भागाने कोट्याहून जास्त निधी दिलेला आहे. त्यामध्ये बांबोडे गावात जास्त निधी असल्यामुळे गावचा विकास भरपूर झालेला आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची रणधुमाळी सध्या सुरू आहे आणि आपण आहोत पाटण तालुक्यामध्ये. पाटण खोऱ्यातील मुरुड पंचायत समिती गणाचे उमेदवार सविता पवार आपल्या सोबत आहेत. कशा पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला प्रतिसाद मिळतोय गणामध्ये? शिवसेनेच्या चिन्हावरती आपण निवडणूक लढत आहात. कसा प्रचाराचा अनुभव आहे? आता मी प्रचार चालू केलेला आहे. तरी भागात फिरत असताना लोकांचा खूप प्रतिसाद मिळतो. लोकांचे प्रश्न विचारलेले पण सुटलेले आहेत आणि ह्याच्यानंतर पण सुटणार आहेत. लोक खूप प्रतिसाद देतात मला आणि आम्ही तुमच्या पाठीशी खंबीर उभे आहोत. आपले पती फौजी होते, त्यांनी स्वतःची अकॅडमी सुरू केली, स्वतः देश सेवेसाठी तत्पर असतात. आपण समाजकार्यात गेले कित्येक वर्ष काम करताय. कशा पद्धतीने एक्सपिरियन्स करताय आतापर्यंत? खूप छान मी एक्सपिरियन्स केला. कारण अकॅडमी ओपन मी 2009 मध्ये ओपनिंग केलं. तेव्हापासून देश सेवेसाठीच आम्ही दोघं लढत आलो आणि अजूनही चालूच आहे. 2-2.5 हजार विद्यार्थी माझ्या अकॅडमीतून भरती झालेले आहेत. जास्तीत जास्त तारळी भागातून 500हून अधिक मुली भरती झालेल्या आहेत आणि त्यात जास्तच जबाबदारी मला सरांनी माझ्यावरती मेसची दिली. मी मेस खूप हँडल केली आणि इथून पुढं करत राहीन. नक्कीच. आपण मेस स्वतः म्हणजे लोकांना, मुलांना, विद्यार्थ्यांना जेवण बनवून देत आहेत. त्याच्यानंतर काही वर्षातच तुम्ही ग्रामपंचायत सदस्य झालात, गावचा विकास केला. आता गावच्या विकासानंतर तालुक्याच्या विकासाकडे आपण जात आहे. आपण पंचायत समितीचा अर्ज दाखल केलाय. ग्रामपंचायत पासून ते आता पंचायत समितीचा अर्ज दाखल करण्यापर्यंत हा संपूर्ण अनुभव कसा होता आणि कशा पद्धतीने तुम्ही हे राजकारणात पाऊल ठेवलं? मी देश सेवा करता करता मला ग्रामपंचायतीचं सदस्यपद भेटलं. तिथून पुढं खूप लोकांचा प्रतिसाद भेटला आणि मला इथून आता मुरुडगणातून पंचायत समितीची उमेदवारी भेटली आहे आणि खूप लोकसंख्या माझ्या पाठीशी उभी आहे आणि इथून पुढे पण राहणार. तुम्ही विकास कामं काय काय केलेत आपल्या या परिसरामध्ये, काय सांगाल त्याच्याबद्दल? विकास कामे तर खूप केलेले आहेत. ह्या भागात साहेबांनी खूप मोठा निधी दिलेला आहे. तारळी भागाने कोट्याहून जास्त निधी दिलेला आहे. त्यामध्ये बांबोडे गावात जास्त निधी असल्यामुळे गावचा विकास भरपूर झालेला आहे. तारळी भागाने कोट्याहून जास्त निधी दिलेला आहे. त्यामध्ये बांबोडे गावात जास्त निधी असल्यामुळे गावचा विकास भरपूर झालेला आहे. स्मशानभूमी, रस्त्याची कामे, गटार कामे, नदीवरचा घाट, लाईटचे पोल, इतर काही कामे असतील ती, पाण्याची स्कीम, भरपूर कामाचे नियोजन केलेले होते साहेबांनी. त्यामुळे भरपूर कामे या गावात झालेले आहेत. त्यामुळे मला खूप लोकांनी प्रतिसाद दिलेला आहे. इथून पुढे आमचा तुम्हाला पाठिंबा असणार आणि राहणार. तो जे डोंगराळ भागातले रस्ते आहेत ते अरुंद आहेत. त्याच्यानंतर त्यांना जे जनावर असतील त्यांना सामोरं जावं लागतंय. त्यांची शेत पिकं आहेत ती खराब होतात. त्याच्यानंतर मोठ्या प्रमाणात पाऊस आहे त्या भागामध्ये. त्यात पावसामुळे मोठं नुकसान जे घरात असेल किंवा त्यांच्या शेतात होत असतं, त्याच्याबद्दल काही उपाययोजना करणार आहात? हो, नक्कीच आम्ही करू. ओमकार सोनवणे, स्वाभिमान सातारा, पाटण.